कांदा निर्यात शुल्क रद्द केले तरी कांद्याला भाव नसल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहेत। केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द केलं असलं तरी सोलापूरसह राज्यातील शेतकरी चिंतित आहे। कांदा निर्यात शुल्क रद्द केल्यावर कांद्याला योग्य भाव मिळेल म्हणून कांदा उत्पादक शेतकरी आनंदित होता। मात्र कांद्याच्या दरात वाढ झाली नसल्यानं शेतकरी नाराज झाला आहे। सोलापूरसह राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। यावेळी मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे। कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द केलं तरी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। याविषयीची अधिक माहिती शेतकरी दगडू खरे यांनी दिली आहे। 69 पिशवी कांदा होता बघा। किती भाव मिळाला? भाव मिळाला की 1,500, 800 आणि 1100। परवडला का भाव? नाही परवडला का? नाही। अहो काय त्याची मजुरी निघत नाही आणि एवढ्यात जर समजा 2,000 जरी गेला असता तरी हसत गेलो असतो का तर ती 500 रुपये कमीत कमी मला राहिला असते खर्चाला। कुठंही खर्चाला राहते आता। मग आता घरची वाट बघते ती बरं झालं कांदा न्यायला तर इथली पक्की ती काय डोंबलं काहीच परवडलं नाही। काय नाही केंद्र सरकारनं भाव वाढेल म्हणून बी सांगितलं, सगळं सांगितलं। मला वाटतं सगळीच खोटी आहे ती बघा। ही आता पात्र कुठलाच भाव वाढला नाही ह्यानी। काय आता मागणी आहे? आता कांदा दिला 1,500 आणि काय आता मागणी चाललो आपलं। दरम्यान सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक साधारणतः आहे। कांद्याला 1,500 ते 1,700 रुपये क्विंटल भाव मिळत आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय हा उशिरा घेण्याऐवजी अगोदर घेतला असता तर कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला नसता, असं मत शेतकरी नेते विजय रणदिवे यांनी व्यक्त केले आहे। खरं तर केंद्र सरकारने निर्यात बंदीचे कांद्यावर निर्यात शुल्क उठवण्यासाठी उशीर केलेला आहे। केंद्र सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण म्हणावं लागेल। कारण जेव्हा शेतकऱ्यांचा कांद्याचा तुटवडा होता, शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये येत होता, तेव्हा कांद्यावर निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना दर त्या मानाने कमी मिळत होता। आज अशी परिस्थिती आहे, उन्हाळी कांदा मार्केटमध्ये आलेला आहे। दुसऱ्या बाजूला हे वातावरण असं अवकाळी पावसाची लक्षणं सांगितले आहेत, अंदाज सांगितला जात आहे। राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची पडलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जर अवकाळी पाऊस पडला तर आहे शेतातल्या कांद्याचं नुकसान होण्यापेक्षा कांदा मार्केटला घालूया म्हणून शेतकरी कांदा काढत आहे, मार्केटला आणत आहे। परंतु त्यामुळे जे व्यापारी आहेत आवक त्या मानाने जास्त वाढलेली दिसते, कारण राज्यभरातली आवकचा विचार केला तर वाढलेली आहे। सोलापूर मार्केट कमिटीमध्ये आज 1,500-1,700 रुपयेपर्यंत कांद्याचा दर मिळतो आहे। खरं तर हा दर जास्त मिळायला पाहिजे होता, परंतु एका बाजूला अवकाळीची भीती आणि दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांनी संगनमत करून हे दर पाडलेले आहेत। कारण केंद्र सरकारने जर 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा दिवाळीच्या आसपास जर निर्यातबंदी उठवली असती तर यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झालेला दिसला असता।